शिवसेना नेते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गंभीर दावा देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत केला आहे। फोन टॅपिंग प्रकरणात अटक होण्याची भीती असल्याने एकनाथ शिंदेंवर दबाव आणत देवेंद्र फडणवीसांनी ते सरकार पाडलं आणि महायुतीचं सरकार आलं असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। संजय राऊतांचा दावा होता की जर का ते सरकार कायम राहिलं असतं तर फोन टॅपिंग प्रकरणात ज्याच्यात रश्मी शुक्लांचं नाव आलं होतं देवेंद्र फडणवीसांवर कारवाई झाली असती। नेमका काय प्रकार आहे पाहूया त्या रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये वृत्तपत्रांच्या मुलाखतीत गौप्यस्फोट करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे। आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत स्फोटक ठरली आहे। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या काळात भाजपच्या 5 नेत्यांना अटकेचा कट शिजत होता असा आरोप केलाय। राज्यात ठाकरे सरकार असताना भाजपच्या 5 नेत्यांना अटक करण्याची योजना, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना अटक करण्याचा डाव, काही खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवून अटक करण्याचा कट, 2024च्या निवडणुकीआधी भाजपचे आमदार फोडण्याची योजना। एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गौप्यस्फोटाला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस आरोपी होते, त्यामुळे त्यांना अटकेची भीती असेल। इतर नेत्यांवरही गुन्हे होते, ही मंडळी अनटचेबल आहेत का असा सवाल त्यांनी विचारलाय। 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केले। सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि आणखी एका अधिकाऱ्याकडे याची जबाबदारी होती। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या प्रकरणाचा तपास सुरू झाला। जगात या प्रकरणामध्ये कोणत्याही नेत्याला अटक होते, त्यामुळे फडणवीसांना अटकेची भीती आहे। अटकेच्या भीतीपोटी नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी एकनाथ शिंदेंवरती दबाव निर्माण केला। शिवसेनेचे आमदार फोडा आणि भाजप सोबत या असा दबाव टाकण्यात आला। या सगळ्यामधून ठाकरे सरकार पाडण्यात आलं असाही दावा संजय राऊतांनी केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता, अत्यंत गंभीर आरोप आहे। इंडियन टेलिग्राफ ऍक्ट, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आणि इतर काही सेक्शन्स त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली। या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली। हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेंवर दबाव होता अटकेचा आणि म्हणून ते 40 आमदार आणा नाही तुम्हाला अटक करू। डरपोक लोक आहेत ते, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं। नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते। गिरीश महाजन यांच्यावरचे गुन्हे पहा तुम्ही काय आहेत ते। सिंचन घोटाला, ये घोटाला, उसमें लोग अरेस्ट कर सकते हैं। 50 लाख 10 लाख बीजेपी वाले ने अरेस्ट कर लिया ना, लेकिन ये लोग क्या अनटचेबल है, उनको कानून हाथ नहीं लगा सकता कोई। ये सभी लोग, ये प्रसाद लाड, आशीष शेलार, सबके ऊपर अपराध थे और जांच चल रही थी। आप हमारे लोगों को कभी भी अरेस्ट कर सकते हो, लेकिन आपके गुनहगार जो है आपके पॉलिटिकल पार्टी के, उसको हमें हाथ नहीं लगा सकते। ऐसा नहीं होने वाला था, लेकिन मैं आपको ये बता रहा हूं। संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यांच्या नंतर महायुतीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडण्याचं उद्धव ठाकरेंनी नाकारल्यानं उठाव झाल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेने केलाय। तर रश्मी ठाकरे यांच्याकडून फोन टॅपिंग होत असल्याचा प्रत्यारोप नितेश राणेंनी केला। मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी 2-3 आयटीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये, कम्प्युटर हॅकिंग वाले आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं। म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि
नेत्यांवर खडी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवर. राऊत रे, कोण संजय राऊत? आर्थिक घोटाळ्यामध्ये मराठी म्हणून मराठी माणसाची घरं लाटणारा, 103 दिवस जेलमध्ये राहिलेला आणि जामिनावर सुटलेला आरोपी, आणि त्या आरोपीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय एवढ्या सगळ्या मनावर घेतात? त्या 3 टप्परला बोलण्याची नैतिकता नाही. तोंडात येईल ते वाटेल ते बरळणं हा त्यांचा धंदा आहे. भाजपच्या ज्या नेत्यांवरती अटकेची टांगती तलवार होती त्यातील प्रसाद लाड यांनी सुद्धा राऊतांवरती टीका केली आहे. तर ज्यांना अटक होणार होती असं मुख्यमंत्री म्हणतायत त्यांची एकदा चौकशी कराच असं ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणाले. सर्वज्ञानी संजय राऊतांची परिस्थिती आता अशी झाली आहे की लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण. ज्या पद्धतीचे फोन टॅपिंगचे आरोप संजय राऊत करतायत, मला वाटतं की त्यांना माहिती असावं की त्या प्रकरणामध्ये सक्षम यंत्रणा व हायकोर्टाने देखील क्लीन चिट दिली गेली. ज्या अधिकाऱ्यांवर आणि देवेंद्रजींवर आरोप केले त्यामध्ये तथ्य नव्हतं. मुख्यमंत्री पदाचा गैरवापर करून अशा प्रकारचे आरोप करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये टाय फिश ही संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंची. शिंदेना हे देखील माहीत असेल की यांच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाचे गुन्हे असावेत, यांनी कुठे ना कुठेतरी चुका केलेल्या असाव्यात आणि म्हणून ते अटक होऊ शकत होते, हे एकनाथराव शिंदेना माहिती असावं. भारतीय जनता पार्टीचे शिरस्यस्त नेते नेहमी सांगत असतात, कर नाही त्याला डर कशाला. आणि म्हणून एकनाथराव शिंदेना मी जाहीर आव्हान देतोय की ज्यांना कोणाला अटक होणार होती, मग प्रसाद लाड असतील, देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, प्रवीण दरेकर असतील, त्यांच्या चौकशा लावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना अटक होऊ शकते, तर फडणवीसांना का नाही असा सवाल विचारत राऊतांनी एका अर्थी कारवाई होणार होती याची कबुलीच दिली आहे. 2019 विधानसभा निवडणूक, त्यानंतर राज्यामध्ये झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग, नंतरचं शिंदेंचं बंड आणि सत्ता संघर्ष यामधले अनेक मुद्दे लोकसभेच्या प्रचारामध्ये समोर येताना दिसतायत. या सगळ्या काळातील घटनांच्या गौप्यस्फोटांनी एकमेकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न महायुती आणि महाविकास आघाडीकडून होताना दिसतोय. गौप्यस्फोटांच्या या मालिकेमध्ये आणखी काही मोठे बॉम्ब सुद्धा फुटण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही बाजूंनी होणाऱ्या या चिखलफेकीचा नेमका काय परिणाम मतदारांवरती होणार हे सुद्धा बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.